नमस्कार, मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो। तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अंगणवाडी भरतीला सुरुवात झालेली आहे। तर काही जिल्ह्याची भरती या ठिकाणी निघालेली आहे आणि काही जिल्ह्याची भरती या ठिकाणी राहिलेली आहे। जर तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल की तुमच्या गावची भरती निघाली की नाही निघाली, तर गावातील जे विद्यार्थी आहे त्यांनी ग्रामपंचायतीमध्ये जाऊन चौकशी करावी लागेल। तसे जे महिला विद्यार्थी नगर परिषद क्षेत्रात राहत असेल त्यांनी आपल्या नगर परिषद कार्यालयामध्ये जाऊन चौकशी करावी आणि जे विद्यार्थी शहरी भागात राहत असेल त्यांनी महिला बालिकाचं ऑफिस शहरी भागात त्या ठिकाणी जाऊन चौकशी करावी लागेल। तरच तुम्हाला माहिती पडेल की तुमच्या विभागात भरती सुरू आहे की नाही सुरू आहे। काही जाहिराती वेबसाईटवर येत आहे तर काही जाहिराती वेबसाईटवर उपलब्ध होत नाही, म्हणून तुम्हाला संबंधित कार्यालयात जाऊन तुम्हाला चौकशी करणे गरजेचं राहणार आहे। तेव्हाच तुम्हाला माहिती पडेल की तुमच्या एरियात भरती सुरू आहे की नाही सुरू आहे। अमरावती जिल्ह्यामध्ये शहरी भागाच्या जाहिराती या ठिकाणी निघालेल्या आहे, पण ग्रामीण भागामध्ये पण जाहिराती या ठिकाणी सुरू झालेली आहे। तर ज्या ज्या गावामध्ये अंगणवाडी आहे त्या गावामध्ये ग्रामपंचायती मार्फत प्रत्यक्ष दोंडी देऊन तुम्हाला सांगण्यात येत आहे, जाहीर करण्यात येत आहे अमरावतीमध्ये हे सुरू आहे। तुमच्या गावामध्ये दोंडी झाली नसेल तर तुम्हाला जर माहिती नसेल तर तुम्ही आपल्या ग्रामपंचायतीमध्ये जाऊन एकदा चौकशी करून घ्यायची की तुमच्या याच्यात अंगणवाडी भरतीला सुरुवात झाली की नाही सुरुवात झाली। तर गावाचा जो फॉर्म आहे हा तुम्हाला ग्रामपंचायतीमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेला आहे। नोटीस बोर्डाचा फॉर्म लावलेला आहे, तर तुम्हाला ग्रामपंचायतीमध्ये जाऊन चौकशी करणे गरजेचं राहणार आहे। हा यांचा जो अर्ज आहे हा तुम्हाला ऑफलाईन भरायचा आहे आणि दिलेल्या पत्त्यावर जमा करायचा आहे। तर अर्ज भरताना तुम्हाला काही गोष्टी लक्षात घेणे गरजेचं राहणार आहे, कारण बऱ्याचशा महिला अर्ज भरताना ह्या चुका करत आहे। चुका तुमच्याकडून होऊ नये म्हणून या गोष्टीची खबरदारी घ्यायची। तर बघा महिलांनो, हा जो अर्ज हा अमरावती शहरी विभागाचा आहे, पूर्व विभाग, ठीक आहे। तर या ठिकाणी बघा, तर उमेदवाराचं संपूर्ण नाव विचारलेलं लग्न आधीचं, ठीक आहे। लग्न आधीचे नाव तुम्हाला या ठिकाणी टाकावं लागेल। तर या ठिकाणी तुम्हाला लग्नानंतरचे विचारलेले आहे, तर ज्या महिलांचं लग्न झालेलं आहे त्यांनी या ठिकाणी लग्नानंतरचे नाव टाकायचं, पण ज्या महिलाचं लग्न व्हायचं आहे त्यांनी या ठिकाणी अविवाहित करायचं, ठीक आहे। लग्न आधीचे नाव टाकून द्यायचं, पण ज्या महिलाचं लग्न व्हायचं त्यांनी समोर अविवाहित करायचं। तर या ठिकाणी तुम्हाला जन्मतारीख टाकावं लागेल, ठीक आहे। पण जाहिरातीच्या दिनांकाशिवाय तर ही जी जाहिरात निघालेली होती त्या दिवशी तुम्ही किती वर्षाचे, किती महिन्याचे आणि किती दिवसाचे होता हे या ठिकाणी टाकणे गरजेचं राहणार आहे। लक्षात ठेवायचं, हे तुम्हाला लिहिणे गरजेचं आहे। बऱ्याचशा महिला या ठिकाणी अर्ज भरताना विसरत आहे, फक्त आपली जन्मतारीख टाकत आहे, पण हे पण टाकणे तुम्हाला गरजेचं राहणार आहे। तर या ठिकाणी तुम्हाला कास्ट विचारलेली आहे, या ठिकाणी कास्ट टाकायची, या ठिकाणी कॅटेगरीचं नाव दिलेलं आहे, हेच कॅटेगरी तुम्हाला या ठिकाणी समोर टाकावे लागेल। अनुसूचित जाती असेल जाती करायचं, जमातीचं जमाती करायचं। जसं या ठिकाणी मराठी टाकलेलं आहे तसंच तुम्हाला या ठिकाणी मराठी टाकायला लागेल। याच नंबर बघा, या ठिकाणी बऱ्याचशा महिला कन्फ्यूज होत आहे। तर या ठिकाणी हयात अपत्याची संख्या म्हणजे सध्या तुम्हाला किती अपत्य आहे, ठीक आहे। ज्या महिला अविवाहित आहे त्यांनी 0 करून टाकायचं आणि समोर डॅटॅच देऊन द्यायचं, पण ज्या महिलाचं लग्न झालेलं आहे त्यांना मुलं बाळं असेल त्यांनी या ठिकाणी संख्या टाकायची, 1 असेल तर 1, 2 असेल 2, 0 असेल तर 0। आणि शेवटच्या मुलाचा जन्म, जो तुम्ही शेवटच्या मुलाला जन्म दिलेला असेल तर सर्वात लहान असेल त्याची जन्मतारीख या ठिकाणी टाकावं लागेल, ठीक आहे। हा जो पार्ट आहे हा सर्वात महत्त्वाचा आहे, या ठिकाणी बऱ्याचशा महिला चुकत आहे। तर या ठिकाणी तुमच्याकडे जे जे प्रमाणपत्र आहे त्या प्रमाणपत्रा जे तुम्ही अर्जासोबत जोडाल तिथं होय असेल तर होय करायचं, नाही असेल तर नाही करायचं, ठीक आहे। समजा तुमच्याकडे गॅस कार्ड असेल तुम्ही जोडलं असेल तर होय करायचं, नसेल तर या ठिकाणी नाही करायचं, ठीक आहे। जे जे तुम्ही जोडाल त्यासमोर होय होय करायचं, जे तुम्ही नाही जोडाल त्यासमोर नाही करायचं, ठीक आहे। पण या ठिकाणी तुम्हाला रहिवासी पुरावा म्हणून या 5 पैकी एक डॉक्युमेंट लागेल तुम्हाला, पण तुम्ही एक आधार कार्ड जोडायचं आणि एखादं इलेक्ट्रिक बिल, राशन कार्ड, आधार कार्ड, आपल्या घर टॅक्स पावती वगैरे जोडू शकता। 2 तुम्ही या ठिकाणी जोडायचं, एक आधार कार्ड जोडायचं आणि एक 4 पैकी कुठलंही जोडायचं। जे महिला भाड्यानं राहत असाल त्यांना घरमालकाची ॲफिडेविट कॉपी अर्जासोबत जोडावी लागेल, ठीक आहे। 10वीचं बोर्ड महत्त्वाचं आहे, 12वीची मार्कशीट महत्त्वाची आहे। जर तुमचं DED, BEd, PG झालं असेल, ग्रॅज्युएशन झालं असेल तुम्ही हे सर्टिफिकेट जोडू शकता, झालं असेल तर, नसेल तर काही गरज नाही। कास्ट सर्टिफिकेट असेल तर कास्ट सर्टिफिकेट जोडायची, जे विद्यार्थी कास्टमध्ये येतात त्यांनी कास्ट सर्टिफिकेट जोडणे गरजेचं आहे। महिलांनो, तुम्ही जे जे अर्जासोबत जोडाल तर समोर तुम्हाला एक पेज नंबर द्यावा लागेल। समजा तुम्ही गॅस कार्ड जोडलं तर 1 नंबर द्यायचं, नंतर तुम्ही इलेक्ट्रिक बिल जोडलं तर या इलेक्ट्रिक बिलसमोर होय करून इथं 2 नंबर लिहायचा, नंतर तुम्ही 5 नंबर आधार कार्ड जोडलं यासमोर होय करून इथं 3 नंबर द्यायचा, ठीक आहे। तुम्ही 1, 2, 3, 4 जो नंबर या ठिकाणी द्याल त्याच प्रकारे तुम्हाला डॉक्युमेंट जोडणे गरजेचं राहणार, ठीक आहे। हे जे डॉक्युमेंट तुम्ही जोडाल ना त्याच प्रमाणे डॉक्युमेंट जोडायचे आणि त्याला पेज नंबर द्यायचा, ठीक आहे। समजा तुम्ही 1 नंबरवर गॅस कार्ड लिहिलं तर
तर गॅस कार्डची झेरॉक्स प्रत जा, त्याच्या खाली 1 नंबर द्यायचा. नंतर समजा इलेक्ट्रिक बिल लिहिलं असेल, इलेक्ट्रिक बिलच्या खाली पेनानं 2 नंबर लिहायचा आणि ह्या सिक्वेन्सनं हे सर्व डॉक्युमेंट जोडायचे आणि त्या संपूर्ण डॉक्युमेंटच्या खाली पेज नंबर द्यायचा. तसे पेज नंबर या ठिकाणी येणार, त्याचप्रमाणे डॉक्युमेंटला पण पेज नंबर देणे गरजेचं राहणार आहे. बघा या ठिकाणी म्हटलेलं आहे, अर्ज व त्यासोबत जोडलेली कागदपत्रे यावर अनुक्रमांक टाकावे व सदरच्या तक्त्यात ते संबंधित कागदपत्रासमोर नोंदवावे, त्याशिवाय तुमचा अर्ज स्वीकारला जाणार नाही. ठीक आहे, या ठिकाणी तुम्हाला अनुक्रमांक टाकावे लागणार आहे. अर्ज व त्यासोबत जोडलेली कागदपत्रे यावर अनुक्रमांक टाकावे. ठीक आहे, तुम्ही जे काही डॉक्युमेंट जोडाल त्या संपूर्ण डॉक्युमेंटवर अनुक्रमांक टाकावे, सदरच्या तक्त्यात ते संबंधित कागदपत्रासमोर नोंदवावे. ठीक आहे, आणि यासमोर तुम्हाला ते नोंदवणे गरजेचं राहणार. हे बरेचसे महिला अर्ज भरताना हे चुकत आहे. ठीक आहे, तर या ठिकाणी बघा अपत्य प्रमाणपत्र हे म्हणजे लहान कुटुंबात प्रमाणपत्र म्हणतात याला. तर हे प्रत्येक महिलाला द्यावं लागेल. जे महिला लग्न झालेलं आहे त्यांना पण द्यावं लागेल, जे महिला अविवाहित आहे त्यांना पण द्यावं लागेल. ठीक आहे, या ठिकाणी त्यांना नाव लिहावं लागेल. मी अमरावती महानगरपालिका रहिवासी असून त्यांनी आज रोजी दिनांक, या ठिकाणी दिनांक टाकायचा पर्यंत इतकी जी समोर दिलेलं आहे, इथं ज्या महिलाचं लग्न झालेलं आहे त्यांनी जेवढे काही मुलं बाळं असेल ते संख्या टाकायची आणि ज्या महिलाचं लग्न झालं नाही त्यांनी या ठिकाणी अविवाहित करायचं आणि या ठिकाणी सक्षम अधिकारी व त्यांचा सही शिक्का घ्यायचा. लग्न झालं असेल तरी जोडायचं, लग्न झालं नसेल तरी जोडणे गरजेचं राहणार आहे. जर तुमचं लग्न झालं नसेल तर इतकी जे विचारलेले आहे त्यासमोर अविवाहित करून टाकायचं. तर अर्ज भरताना बऱ्याचशा महिला या ठिकाणी दुर्लक्ष करत आहे, तर ह्या गोष्टी तुम्हाला अर्ज भरताना करणे गरजेचं राहणार आहे. तर महिलांनो, अर्ज भरताना या गोष्टीकडे जरा लक्ष द्यायचं. आणि जे महिला ग्रामीण क्षेत्रामध्ये आहे त्यांनी आपल्या ग्रामपंचायतीमध्ये जाऊन अंगणवाडी भरतीबाबतची चौकशी करून घ्यायची, कारण गावामध्ये दौंडीच्या माध्यमातून भरतीबाबत माहिती देण्यात येत आहे. ठीक आहे, तर हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होता. जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओ लाईक करा. धन्यवाद.